मित्रांनो, काय झाले माहिती आहे का? हे पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले खरे, पण त्यासोबत धर्मही घेऊन आले. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे चर्च बांधलं. नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे 2 खांब काढून दालनाच्या अल्टारमध्ये रूपांतर केले. मित्रांनो, हे जे शिवमंदिर आपण पाहताय ते लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी आहे. त्यानंतर याच्या दोन्ही बाजूस 2 लहान गुफा आहेत आणि त्याला जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे आणि या गुफेत शिवतांडव आणि लकुलिश यांच्या प्रत्येकी 2 मूर्ती आहेत. नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवरती पाहायला मिळतं, जे तुम्ही आता पाहताय. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव आहे, गणपती आहे, विष्णू असून नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत आहेत. असं एक सुंदर असं शिल्पकला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहणारे अनेक जण आज मुंबईतच राहत आहेत. मग आपण कधी घराच्या बाहेर पडणार आहोत? कधी हा आपला इतिहास आपण अभ्यासणार आहोत?